गुड मॉर्निंग सगळ्यांचं स्वागत आहे नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आहे अक्षय तृतीया आणि अक्षय तृतीयाच्या सगळ्यांना भरभरून शुभेच्छा. आणि माझ्या बोली भाषेत सांगायचं म्हटलं तर म्हणजे माझ्या खानदेशी भाषेत सांगायचं म्हटलं तर अख्खाजींना भलत्या मोठ्या शुभेच्छा. आंबन रस खावा, पुरणपोळी खावा, मस्त मोठी झोपले हवा आईस संसून. तर आता मी जायले सकाळी जाऊ द्या मराठी मस्त सुरू करत बाकी ना अजून लोक बाहेर ना जॉईन आपले. तर आखाजीच्या खूप खूप शुभेच्छा. आखाजी अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज आहे अक्षय तृतीया आणि आज आलाय रविवार. माझं असं म्हणणं ना की रविवारच्या दिवशी कुठला सण नाही यायला पाहिजे. झोपड होते. आज 7 वाजेची उठलेली आहे मी. 7 वाजेची उठून साडी नेसली आणि ती पण काय एवढी चांगली नाही अशी साडी सिंपल आहे, गुलाबी गुलाबी पण ठीक आहे, हलकी हलकीच आहे. कारण की सणासुद्धा साडी नेसायलाच पाहिजे. आपण इतर दिवशी ड्रेस घालतो पण एखाद्या दिवशी साडी नेसली की काहीतरी बरं पण वाटतं दिसायला पण आणि चांगलं वाटतं. आपले सण तरी पाळायला पाहिजे. असे नाही पाडत ना आपण काही दिवस, तर सण तरी पाळायला पाहिजे. पण खूप वेगळी वाटते मला म्हणून खूप मी लाईट साडी नेसलेली आहे. आणि हे चिमणीचं सारखं चाललंय चिव 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 चिव. काल पण तसंच होतं, आज पण तसंच आहे. हा, तर आता मी जाते किचन मध्ये कारण की मला किचन मध्ये आईचा स्वयंपाकाचा आवाज येतोय. पण मी 7 वाजे उठून पण मी किचन मध्ये पोहोचलेली नाहीये कारण की मी साडी नेसून चाललो होतो. त्याच्यानंतर युट्यूबचा थंबनेल वगैरे व्हिडिओ वगैरे अपलोड केला तर त्यात मला टाइम गेलेला. थांबा ना, मला बोलू द्या. नाही करत मी तुमचं काहीच घरट्याचं नुकसान नाही करते, मला बोलू द्या थोडं, थांबा ना. हे बघा, एकीचं इकडे चालू आहे आणि एकीचं इकडे चालू आहे. दोघींचं कारण की मी त्यांच्या घरट्याजवळ उभी ना इथं. त्यांना असं वाटतंय की घरट्याचंच काहीतरी नुकसान करेल. आणि आज मी तुम्हाला विचारणार नाहीये की मी कशी दिसते कारण की मला पण माहिती मी झोपेतून उठून आलेले दिसते. फक्त साडी नेसले आणि काढले घातले कारण की तयारी करायची इच्छा होते, चांगलं राहायची इच्छा होते. असं वाटतं की जाऊ दे ना, जाऊ दे जाऊ दे असं झालेलं आहे. चला आता किचन मध्ये जाऊ आणि काहीतरी काम करूया. ह्या चिमण्या मला काही बोलू देणार नाही तुमच्याशी, मी तिकडे जाऊनच बोलते. ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहायचंय आज. आई त्यांचा बराचसा स्वयंपाक झालेला आहे. पूर्णची पोळीचं म्हणजे मटेरियल ऑलमोस्ट तयार आहे. डाळ वगैरे शिजून झाल्यानंतर आता हे थंड करायला ठेवले पुरण. इकडे भात झालेला आहे आणि आता बघा इकडे कणिक पण मळून ठेवली. आता आपल्याला कशी करायचंय, रस करायचा आहे, पूर्णाच्या पोळ्या करून तळण करायचंय. म्हणजे जर लागलं चांगलं तर एखाद्या 1.5 तासात सगळं स्वयंपाक होऊन जाईल आपल्याला. चला तर आता पटापट काम करते. थोडस लवकर फ्री झालं ना तर आराम करायला मस्त भेटेल. चलो फिर. तर या सीझनचा आहे ना पहिला आंब्याचा रस बनवला जातो, तो पण अक्षय तृतीया निमित्ताने, आखाजी निमित्ताने. तो सगळा स्वयंपाक झालेला आहे. आता फक्त आंब्याचा रस बनवायचा आहे आणि तळण काढायचं. मग ते आहे तिकडे तळण वगैरे काढताय आणि मी इकडे आंब्याचा रस बनवते. तर आंब्याचा रस बनवणं हे मी खूप आधीपासून बनवते. म्हणजे आधी माझे पप्पा बनवायचे, मम्मी इकडे असताना पप्पांनी सोडलं आणि मी चालू केलं. तर त्याच्यानंतर कुणी सुरुवात नाही केली आंब्याचा रस बनवायला. दरवर्षी मीच बनवत आली आहे. माझे ना एक पहिली अक्षय तृतीया आहे इकडे. लग्नाच्या 2 वर्षानंतर 3रं वर्ष लागलंय आणि पहिली अक्षय तृतीया आहे. कारण की 2 वर्ष मी माहेरी होते. दोन्ही वर्षी एक वेळेस एक्झाम चालू होती, एक वेळेस मागच्या वर्षीचं मला आठवत नाही. पण हे माझं पहिलं अक्षय तृतीया इकडे. आणि हा आंब्याचा सीझन. मला आंबा बघून बघून तोंडाला पाणी येते. कधी होईल कधी नाही. हा, तुम्ही बनवलाय कधी आंब्याचा रस? हो. कधी? उन्हाळ्यातच. अरे बाबा तसं नाही, म्हणजे किती वर्षापूर्वी बनवलाय? 3-4 वर्ष बनवला असेल. 2-3 वर्ष झाले. बाबांसोबत बनवायचा आम्ही. बाबांना तर बरेच वर्ष झाले वारायला. नंतर इथं एकट्याने पण बनवला. हा का, बनवा मग चला. नाही मला मदत करा. मला बघू तर द्या कसं बनवतं. गोड लागतो की आंबट लागतो तुमच्या हाताचा आंब्याचा रस? आंबा गोड असेल तर गोडच लागेल आणि आंबट असेल तर आंबट लागेल. असं साखर नसतं. टाकू शकतो. मी तर गोडच बनवते. साखर टाकू ते माहित नाही पण गोड बनतो. माझा बनव. आवडतो आंब्याचा रस? हा. आंब्याच्या रस पेक्षा तुम्हाला पापडी आणि रस जास्त आवडते ना पुरणाच्या पोळीपेक्षा, असं मला वाटतं. आता सुरुवात झालेली, याच्यानंतर आता हेच पाहुणचार बनेल 2 महिने तरी. चलो बरं, आता काम करते. टाइमपास भरपूर झाला. काय चालू आहे? आंब्याचा रस. आपण काय बोलतो त्याला, मिडल
क्लास नको हम्म. खरडून खरडून पुरेपूर तर फायदा केला पप्पाने टाकून ठेवू. थोडं जास्त टाकला 5-6 अजून करू अजून घेते का मग हा लागेल तो आंबा एक खराब निघाला ना आंबा नाही त्याला वेगळं काढावं लागेल नाही आंबा अजून घेऊ हो लागेल कोण आहे तू कोण तू कोण आहे तू कोण आहे नाही दिसत आहे तू कोण आहे पण तू कोण आहे या ना हे कोण आलाय या लवकर. तू कोण आहे उघडे तू कोण आहे पण तुझी ओळख सांग कोण आहे चालेल. कोण आहे तू बघ काय म्हणते थोडा पप्पा काय उघड, उघड. व्हिडिओ करतोय हो कोण आहे हे कोण आहे काय बघ टोपी घाल तू घाल घाल तुझी कशी घालतात टोपी हा घाल मग चिव दे. शिव दे नाही तू तो डोक्यावरती घाल आईकडे दे ती टोपी आईकडे देऊन दे नो तू काय खाशील आंबा खाशील थांबा थांब ते नाही नाही खायचं नाही ते बघायचं फक्त मला पण नाही सांगितलं फक्त बघायचं उपवासात मला पण नाही सांगितलं. ठीक आहे फोन घे फोन तुझा नाही बेटा थांब हा थोडा आता मला माझा आहे तो व्हिडिओ काढ व्हिडिओ व्हिडिओ माझा व्हिडिओ काढ तुला ब्लॉक कर ब्लॉक हॅलो गाईज फोन केलेला शांत मी चिकूची टोपी घालतो आता मी चिकूची टोपी घालतो बापा नाही खायचं नाही ते खा. चिकूची टोपी माझी आहे आता माझी आहे आता माझी आहे तू घालशील घाल मग घाल इथे नाही तू घाल डोक्यात घाल तुम्ही बोलायचं बेटा झोक्यावर बसले ना चिकू जरा तू कुठे जाऊ का आता येतो झोका म्हणतात हा काय खाल्लं काल आपण? पप्पांना सांग काय केलं लल कलिंगड बोल कलिंगड कुठून आणलं होतं कुठून आणलं होतं कुठून शॉप मधून आले कुठे रांगोळी ते रांगोळी आहे रांगोळी आहे रांगोळी काय आज शिको आज काय आहे? अक्षय तृतीया आहे हं? काय नागला बोल आखाजी आखाजी काय काय म्हणतात कशाला रांगोळी चांगली रांगोळी म्हणतात हा. आज काय होता लागलाय नाही नाही अक्षय अक्षय तृतीया एवढं येणार आहे का? काय पण एवढं येणार आहे का म्हणून? हात कसं करतोय? एवढं करतोय म्हणे. काय बेटा हो, जाऊ दे आखाजी बोल आखाजी कोणाचा फोटो काढतोय चिकू सेल्फी काढतोय ती ऍक्टिंग करायला तुम्ही गेला हो आमची किती ऍक्टिंग चालू आहे पण खतरनाक हे बघा हे बघा, पाय बघा खाली हे पाय वरती चांगला येतो का बेटा चांगला येतो फोटो काय झालं कोण आहे काय झालं आपलं घेते व्हिडिओ
काय काय होत पडशील हा, पडशील तिकडे. बापरे. कसं उठू मी आता? उठ 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 उठ. चिकू हात दे, चिकू हात दे आईला. उठ चल चल चल. बघ लांबून ना, लांबून लांबून एवढं लांबून होते बघ. चटका लागायला गावात. देवा देत नाही का आरती झाल्यावर. तर हे बघा आमची आली आघाडी पडली पूर्वज लोकांची. जे अक्षय तृतीयेच्या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो आणि इथे आघाडी टाकली जाते. हे पूर्वज लोकांना आमंत्रण केलं जातं जेवणाला. तर चूल नाही आमच्याकडे म्हणून आम्ही तगारीत करतो. त्यानंतर देवांना पण नैवेद्य देऊन झालेलं आहे. आणि अजून एक जी परंपरा असते एकदम जुनी ती पण तुम्हाला मी दाखवते. अशी घागर भरली जाते बघा तिकडे. त्याच्यावर असं वरती ठेवायचे घागर भरून त्याच्यावर डांगर वगैरे ठेवून पुरणपोळीचं नैवेद्य दिलं जातं. आता हे खाली ठेवलं जाईल असं असं खाली आणि हातात त्याच्यावरती ठेवलं जाईल. अशी ही घागर भरली जाते. ते नाही ना असं धागा गोंडवलेला असतो. खाली गहू वगैरे ठेवलेले असतात. ही अक्षय तृतीयाला असं करले जाते. घागर भरली जाते. चिकू दादाची नुसती जेवणाची तयारी चालू आहे. हे बघा कसं बसलाय. आणि आता काय कशामध्ये खाशील बाळा? तो सगळं उलट सुलट खात नाही तर कशा आहे मला सांगा. कशा आहे? कशा आहे? गोड आहे का? छान आहे. चला चला आता सगळेजण बसून पटापट जेवायला. चला चला. पूर्ण घरात धुडधुड झालेली आहे. निळ्या पिशवीमध्ये बोलले ना तुम्ही मला. हा त्याच्यात पण सगळं खाता येते. रशी भात पूर्णाची पोळी पडलं का लगेच चाटतोय. चिगुराई सांगेल मला कोपऱ्यात बसू द्या तुम्ही. ते त्याला साईडला ठेवा. मला कोपऱ्यात बसू द्या. यांच्याजवळ नाही बसायचं मला. काय चिकू दादा? दादा नो दीदी येणार ना. दीदी कुठे आहे? दीदी दीदी कुठे दीदी कोण आणणार आहे? इथं दिदी ना. इथं दिदी. इथं दिदी. इथं दिदी. इथं बाबू आहे. तुझा बाबू आहे ना. तुझा आहे का भाऊ? नाही म्हणतो तो. नाही म्हणतो तो डायरेक्ट. पोळी पण खा. पोळी खाल्लं आणि हे सगळं फिनिश कर. सगळं मिक्स करून ठेवलंय. खाणार ते खाऊ. तुम्हाला काय पाहिजे पाटील? आता नाकाला पण लागून येईल ना. तर फ्रेंड्स तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला ते सांगा. कारण की आज आपण अक्षय तृतीया आणि रविवार दोघं पण एन्जॉय केले. कारण की आज रविवार पण आला आणि पूर्ण फॅमिली घरी पण होती. चिकू दादाने खूप चांगला जास्त एन्जॉय केला पुरणपोळीचा स्वयंपाक. कारण की तो ढोपरा परत चाटून चुटून खात होता. त्यात पण तो ते बोबडे बोबडे बोलतो ना त्यात जास्त मजा येते. तो भारी बोलतो. तो नुसता रस पित होता. तो आंब्याचा रस त्याला खूप आवडतो. खूप म्हणजे खूप. नंतर जेवणानंतर पण पिला त्याने अजून. तर कसा वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग? कारण की बरेच दिवसानंतर पुरणपोळीचं जेवण खाल्लं ना तसं मन मस्त वाटतं. आता संध्याकाळी पण आम्ही तेच जेवलो. कारण की आपलं मिडल क्लास फॅमिलीतले लोक आहेत. आपण सकाळी किती पण म्हटलं आपण की कमी बनवायचंय कमी बनवायचंय कमी बनवायचंय तरी ते एक्स्ट्रा बनतच. आणि आपण संध्याकाळी
तेच खातो. म्हणजे सकाळी जर डबल जर काम करत असेल ना, तर संध्याकाळी एक टायमाचं काम आपलं वाचून जातं महिलांचं. म्हणजे तो एक गोष्टीचा फायदा आहे. जर एक टाइम ड्युटी जास्त वाढत असेल तर एक टाइम कमी होऊन जाते. तर गरम किती होते तुम्ही बघू शकतात. माझा आहे ना माईकचा प्रॉब्लेम आहे. फॅन चालू केला तर माईक मध्ये वेगळाच आवाज येतोय, म्हणून मी माईक मध्ये चांगला आवाज यायला पाहिजे म्हणून फॅन बंद करून बसलेली. आणि बघा चेहऱ्यावर बघू शकतात किती गरम होते. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, काय वाटलं, कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.